सदैव लक्षात ठेवा की देव तुमच्या सोबत आहे. तो योग्य वेळी, योग्य ठिकाणी सर्व काही योग्य करणारा आहे. काय आम्ही हा अनुभव घेतला आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. या पुस्तकामध्ये आपल्याला प्रामुख्याने प्रेषितांनी केलेली महत्कृत्ये आणि मंडळीची झालेली वाढ यांचा वृत्तांत पाहायला मिळतो. आजच्या अध्ययनात आम्हाला विश्वासाच्या परिवर्तनीय शक्तीचा आणि परमेश्वराच्या दैवी हस्तक्षेपाचा पुरावा दिसतो. यामध्ये आपण शौलाचे परिवर्तन पाहणार आहोत, जो एकेकाळी विश्वासणाऱ्यांचा छळ करण्यासाठी कुप्रसिद्ध होता. निश्चितच हे परिवर्तन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि स्मरण करून देते की देवाचे प्रेम, क्षमा आणि परिवर्तनशील शक्ती यांच्या अवाक्याबाहेर कोणीही नाही. माझी खात्री आहे की आपण सर्वजण या अध्ययनावर लक्ष केंद्रित कराल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही 8व्या अध्यायाचे अध्ययन संपवले आहे आणि आज 9व्या अध्यायाकडे आम्ही वळत आहोत. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे परमेश्वराच्या आत्म्याने फिलिप्पाला त्या षंढाकडे पाठवले आणि जे वचन तो यशाचे पुस्तक 53 अध्याय ह्यामधून वाचत होता त्याचे स्पष्टीकरण करण्याकरिता त्याचे मार्गदर्शन केले. फिलिप्पाला जे आत्म्याने सांगितले ते त्याने त्वरित केले. आत्म्यानेच त्याला तेथून नेले. परंतु श्रोत्यांनो, हा जो माणूस षंढ होता तो आपल्या वाटेने ते वचन ऐकल्यानंतर हर्ष करीत गेला. हा उत्तर आफ्रिकेचा होता. तेथे त्याने त्याच्या साक्षीकडून आणि त्याच्या साक्षीच्या प्रभावाद्वारे अनेक लोकांना प्रभूमध्ये आणले आणि त्या ठिकाणी एक मंडळी स्थापन झाली. परमेश्वराच्या आत्म्याचे कार्य अशाच प्रकारे होते. खरोखर तुम्हाला आणि मला आमच्या समस्यांमधून सोडविणारा देवाचा आत्मा आणि आमच्या जीवनात खरी शांती आणि आनंद देणारा आमचा परमेश्वर आहे. तो आम्हातील प्रत्येकावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे चालावे आणि त्याच्याद्वारे खरी शांती आणि आनंद प्राप्त करून प्रतिदिवशी त्याची साक्ष द्यावी. फिलिप्पाची जी हरवलेल्या आत्म्यांकरिता तळमळ होती, जे ओझे होते, ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. त्याने ज्या ज्या ठिकाणी तो गेला त्या त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची घोषणा केली. फिलिपला आता पवित्र वचनातून दूर करण्यात येत आहे. त्याच्याविषयी नंतर आम्हाला अधिक वाचायला मिळणार नाही. त्याची अधिक आवश्यकता नाही. इथिओपियन षंढ रथात बसून आपल्या ठिकाणी गेला आणि तो सुद्धा पवित्र वचनातून लुप्त होत आहे. पहिली सर्वात मोठी मंडळी कोठी होती? येरुशलेमात नाही, युरोपमध्ये नाही, परंतु उत्तर आफ्रिकेत होती. आणि ही मंडळी कशा प्रकारे स्थापित झाली? तर ह्या षंढाच्या साक्षीच्याद्वारे अनेक लोक परमेश्वराच्या राज्यात आलेत आणि त्यांनी ती मजबूत अशी मंडळी स्थापित केली. आम्ही वाचलं होतं श्रोत्यांनो 40व्या वचनात की फिलिप अजोत नगरात आढळला. अजोत हे अशदोद आहे, जे गज्जाच्या वरच्या पट्ट्यात आहे. कैसरियाला जाण्याकरिता तो यापा ह्या ठिकाणाहून गेला. आज तेथे तेल अवीव आहे. कैसरिया येथे येतपर्यंत जी गावे लागलीत त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत, ज्यामध्ये शौलाच्या परिवर्तनाविषयी सांगण्यात आले आहे. आम्ही पाहिले श्रोत्यांनो की इथिओपियन षंढाचे परिवर्तन एका रथात झाले, परंतु शौलाचे परिवर्तन खाली धुळीमध्ये झाले होते. कदाचित तो गाढवावर बसून दमिश्ककडे गेला असेल आणि त्याला तेथेच त्या धुळीत पाडण्यात आले. जेव्हा आम्ही फिलिप्पेकरास पत्राचा अभ्यास करू तेव्हा आम्ही मानसशास्त्रविषयक, तत्वज्ञानविषयक व ईश्वर
प्रेरित धर्मशास्त्र विषयक शौलाच्या परिवर्तनाचे स्वरूप पाहणार आहोत. आता येथे आम्ही पाहणार आहोत की दमिश्कच्या सडकेवर खरे काय घडले होते. 9वा अध्याय आणि पहिली 2 वचने सांगतात, शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून एरुश्लेमेस आणावे. श्रोत्यांनो, आम्ही पाहिले की जेव्हा एरुश्लेमेतील मंडळीचा छळ झाला तेव्हा पुष्कळ लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पांगल्या गेलेत. फिलिप्प आम्हाला शोम्रोनात सापडला. तसेच ज्या गोष्टीने धक्का बसला होता ती म्हणजे स्तेफनावरील दगडमार आणि त्यानंतरचा मंडळीचा छळ. दुसरी जे धार्मिक पुढारी एरुश्लेमेत होते त्यांना समाधान ह्या गोष्टीचे होते की त्यांनी ख्रिस्ती लोकांना एरुश्लेमेतून बाहेर घालवले. तशी त्यांची इच्छा होती की ह्या लोकांनी एरुश्लेमेतच राहावे. परंतु शौलाची इच्छा नव्हती. तो एक होता की जो लोकांना मारहाण करीत असे, धमक्या देत असे आणि वेळ पडल्यास मारूनही टाकीत असे. तो येशू ख्रिस्ताचा मनापासून तिरस्कार करीत होता. मला असं वाटत नाही श्रोत्यानो की प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याच्यासारखा तिरस्कार कोणी केला असेल. तो मुख्य याजकाकडे गेला आणि म्हणाला, पहा, मी ऐकले आहे की ख्रिस्ती लोकांचा गट दमिश्कमध्ये पळून गेला आहे. मी त्यांच्या मागे जाऊन आता त्यांना त्रास देणार आहे. म्हणून तुम्ही मला परवानगी द्या. आणि आम्हाला दिसतं की त्याला परवानगी मिळते. 3रं आणि 4थं वचन सांगतं, मग जाता जाता असे झाले की तो दमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला, शौला, माझा छळ का करीतोस? श्रोत्यानो, प्रेषितांच्या पुस्तकामध्ये पॉल 2 वेळेस ह्याविषयी बोलतो. खरे पाहिले तर पॉल त्याच्या परिवर्तनाविषयी सांगताना कधीच थकत नाही. तो पुन्हा फिलिप्पिकरास पत्रात ह्याविषयी आम्हाला सांगतो. त्याच्या खोलात जाऊन नक्की काय झाले होते ते सांगतो. येथे आम्हाला केवळ घडलेली सत्य घटना डॉक्टर लूक सांगत आहेत. तो पुन्हा हीच गोष्ट जेव्हा तो अग्रिप्पा राजापुढे त्याची साक्ष देईल तेव्हा सांगेल आणि ती साक्ष सर्वात उत्तम आहे. शौल हा कट्टर ख्रिस्तविरोधी होता आणि प्रभू नेमका त्यालाच स्वतःच्या कार्यासाठी निवडत आहे, बोलावित आहे. दमिश्कच्या जवळ तो त्या रस्त्यावर पडला आणि देवाची वाणी तेथे त्याने ऐकली, शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? श्रोत्यानो, येथे आम्हाला आणखी एक गोष्ट समजते, ती ही की देवाला आमच्या जीवनातील कृती, विचार आणि स्वभाव माहीत असतो. कारण तो जिवंत आहे, तो सर्व समर्थ आहे. इतकेच नाही, पण त्याला आम्हातील प्रत्येकाचे नाव देखील माहीत आहे. नंतर पुढचं वचन वाचूया. 5व्या वचनात तो म्हणतो, तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करीतोस तोच मी आहे. त्याचे अज्ञान येथे आम्हाला दिसते. बहुतेक त्याच्या दिवसांमधला फार ज्ञानी पुरुष तो होता. तो तार्सेसच्या विश्वविद्यालयाचा एक पदवीधारक होता. ते त्या काळचे ग्रीक भाषेतील महान विश्वविद्यालय होते. तो गमलिएलचा विद्यार्थी होता. त्याला यहुदी धर्माचे सखोल आणि चांगले शिक्षण मिळाले होते. परंतु त्याला प्रभू येशू ख्रिस्त माहीत नव्हता. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत करून घेणे एक जीवन प्राप्त करून घेणे आहे. परंतु आम्हाला दिसतं की शौलाला त्याची ओळख नव्हती. 6वं वचन, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल. सध्या शौल दमिश्कच्या रस्त्याच्या काठाला धुळीत पडलेला होता. हे एक फार वैशिष्ट्यपूर्ण परिवर्तन आमच्या प्रभूने त्याच्या जीवनात केले. प्रभू त्याला म्हणतो, उठ आणि नगरात जा. ह्या मनुष्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा फार द्वेष केला होता. मंडळीतील लोकांना त्याने त्रास दिला होता. आता तो येशूला म्हणतो प्रभू आणि विचारतो की प्रभू मी काय करावे? तो ह्या ठिकाणी तयार आहे की प्रभू जे काही सांगेल ते मी करेन. त्याच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. 7वं वचन, त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. श्रोत्यानो, ह्या वचनात आम्ही पाहतो की शौलाच्या संगती जी माणसे होती त्यांनी ही वाणी ऐकली, परंतु त्यांना काहीच समजले नाही. ती वाणी शौलासाठी होती
आणि शौलाला समजले की प्रभू त्याला काय सांगत आहे. 8 आणि 9 वचने. मग शौलाला जमिनीवरून उठविले तेव्हा त्याने डोळे उघडले. तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. आकाशातून चमकलेल्या प्रखर प्रकाशामुळे शॉल आंधळा झाला होता. येथे हा मनुष्य गोंधळून गेला होता. काही लोकांचे परिवर्तन झाल्यानंतर ते उड्या मारतात. काही लोक अति आनंदाने ओरडू लागतात. काही लोक रडू लागतात. परंतु शौलाने उड्या मारल्या नाहीत. तार्सेसच्या शौलाने असे काहीच केले नाही. त्याच्यासारखा गोंधळात पडलेला त्यावेळी कोणीच नव्हता. जर त्या 3 दिवसात आपण त्याला भेटून विचारले असते की त्याला काय झाले आहे, तर त्याने उत्तर दिले असते, मला माहीत नाही, परंतु मी शोधून काढणार आहे. 10 ते 12 वचने पहा. इकडे दमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवित आहे, असे त्याने पाहिले आहे. शौलाच्या जीवनात आलेले परिवर्तन पहा. तो एकतर दृष्टीहीन झालेला आहे आणि दुसरी गोष्ट की तो प्रार्थना करीत आहे. जो छळ करणारा होता, प्रभू येशूचा तिरस्कार करणारा होता, तो आता त्याला प्रभू मानून प्रार्थना करीत आहे. श्रोत्यानो, फक्त परमेश्वराचे सामर्थ्यच अशा प्रकारचे परिवर्तन एखाद्या पापी व्यक्तीच्या जीवनामध्ये घडवून आणू शकते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
आता आपण 13 ते 16 वचने वाचूया. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे, असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल, हे मी त्याला दाखवीन. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे हनन्या नावाच्या व्यक्तीला प्रभूचा आत्मा हे सर्व काही सांगत आहे. शौलाला बोलविण्याचे 2 कारण प्रभू सांगत आहे. 2 गोष्टींसाठी तो देवाचे निवडलेले पात्र होता. पहिली गोष्ट, त्याला येशूचे नाव इतरांना सांगायचे होते. त्याला बाकीच्या शिष्यांप्रमाणे साक्ष देण्याकरिता बोलावण्यात आले नाही. कदाचित पौलाने जरी क्रुसावर चढताना प्रभू येशूला पाहिले असेल, तरीही येशू ख्रिस्त शरीराने पृथ्वीवर असताना तो त्याच्या संगतीत चालला नव्हता. त्या दमिश्काच्या रस्त्यावर आलेल्या अनुभवाच्या दिवसापर्यंत त्याला येशू ख्रिस्ताविषयी काहीही माहीत नव्हते. आता त्याला त्या नावाची घोषणा करायची होती. त्या नावाकरिता जगायचे होते. त्या नावाचा प्रचार करायचा होता. श्रोत्यानो, ह्याच नावाकरिता आज आम्हाला सुद्धा जगायचे आहे. आम्हाला त्याच्या नावाची घोषणा करायची आहे. आम्हाला ह्या वचनांमध्ये दिसतं की शौलाला प्रभू येशूच्या नावाची घोषणा वेगवेगळ्या 3 प्रकारच्या गटांमध्ये करायची होती. एकतर अन्य जात्यांमध्ये, परराष्ट्रीयांमध्ये, दुसरे राजांमध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये. नंतर प्रभूने सांगितले की त्याच्या नावासाठी त्याला किती दुःख सोसावे लागेल. त्याची निवड प्रभूने ह्यासाठी केली की त्याने येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन करावे. शौलासारखे दुःख कोणीही सहन केले नाही. आज आपणापैकी कोणीही ख्रिस्तासाठी तितके दुःख सहन करीत नाही, ज्या प्रकारे प्रेषित पौलाने दुःख सहन केले. पुढची वचने वाचूया श्रोत्यानो. 17वे वचन सांगते, तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौला, भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे. हनन्या त्याच्या येण्याचा जो उद्देश होता आणि जे काही आत्म्याने त्याला सांगितले होते ते त्याला स्पष्ट करीत आहे. 18वं वचन, तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. ह्या ठिकाणी दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे त्याने त्वरित बाप्तिस्मा घेऊन साक्ष दिले. जे परिवर्तन त्याच्या जीवनात आले होते त्याची साक्ष तो दुसऱ्यांपुढे मांडत आहे. तो आता त्यांचा शत्रू राहिला नव्हता, परंतु विश्वासणाऱ्यांपैकी एक होता. 19वं वचन, मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस राहिला. श्रोत्यानो, जेव्हा आमच्या जीवनात परिवर्तन येते, खरे परिवर्तन, तेव्हा अशाच प्रकारे आम्ही प्रभूकरिता उठून उभे राहू शकतो. आम्ही त्याच्याकरिता काहीही सहन करण्याकरिता तयार होऊ शकतो. 20 ते 25 वचने, आणि त्याने लागलेच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणाले, हे नाव घेणाऱ्यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकाकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना? पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दमिश्कात राहणाऱ्या यहुदी लोकांना कुंठित करीत राहिला. असे बरेच दिवस चालले. तेव्हा यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला. पण त्यांचा तो कट शौलाला समजला. त्यांनी तर त्याला मारण्याकरिता रात्रंदिवस वेशीवर पाळत ठेवली होती. परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीतून गाव कुसावरून खाली सोडून उतरले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे शौलाला सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि तो फार हिमतीने, साहसाने येशू हाच प्रभू आहे, ख्रिस्त आहे हे सिद्ध करून लोकांना सांगत राहिला. आणि जे दुसऱ्यांशी झाले होते तेच त्याच्यासोबत होत आहे की यहुदी लोक त्याला ठार मारण्याचा कट करू लागले, त्याच्या मागे लागलेत. आणि 25व्या वचनाप्रमाणे आम्हाला दिसतं की शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला नेले व पाटीतून गाव कुसावरून खाली सोडून उतरवले. नंतर 26 ते 31 वचने,
मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्नबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दमिश्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले, हे सर्व त्याने त्यांना सांगितले. तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. शिवाय तो हेलेनी यहूद्यांबरोबरही बोलत असे व वादविवाद करीत असे. म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांना हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियात नेले व पुढे तारसास पाठविले. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालिल व शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळी स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. श्रोत्यानो, ज्या प्रकारे आम्हाला सुवार्ता सांगणाऱ्यांची, प्रभू येशूच्या नावाची घोषणा करणाऱ्यांची आवश्यकता आहे, तशाच प्रकारे बर्नबा सारख्या व्यक्तीची सुद्धा गरज आहे. जेव्हा लोकांच्या जीवनात परिवर्तन येते, ते साक्ष सांगू लागतात, तेव्हा लोक त्यांचे गतजीवन विसरत नाहीत. त्यांना असं वाटतं की हा व्यक्ती तर इतका खराब होता, वाईट गोष्टी करणारा होता, ह्याच्यामध्ये असे परिवर्तन का आले, कसा काय हा इतका बदलला. ते त्याच्या गोष्टींवर, त्यांच्या बोलण्यावर विश्वास करू शकत नाहीत. परंतु बर्नबा सारखी व्यक्ती जर मध्यस्थी करते आणि त्याच्याविषयी सांगते, तर लोक विश्वास करू लागतात. बर्नबा ही भूमिका ह्या ठिकाणी बजावित आहे. तो पौलाविषयी त्यांना सांगत आहे आणि नंतर प्रेषितांना खात्री पडते की खरोखर शाऊलाच्या जीवनामध्ये परिवर्तन आले आहे. आणि आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पुन्हा हे लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेषित त्याला तारसास पाठवतात. आणि 31व्या वचनाप्रमाणे सर्व यहुदिया, गालिल, शमरोन ह्या प्रदेशातील मंडळीस स्वस्थता प्राप्त होते. तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत जाते आणि वाढत जाते. पुढे 32 पासून 35 वचने सांगतात, मग असे झाले की पेत्र चहूकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही गेला. तेथे त्याला एनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो 8 वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, एनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. उठ व स्वतः आपले अंथरुण नीटनेटके कर. तेव्हा तो तात्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी पेत्र फार स्पष्टपणे सांगत आहे की येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. आज आम्हातील अनेक लोक आजारी लोकांकरिता प्रार्थना करतात. परंतु काय आम्ही श्रेय प्रभू येशू ख्रिस्ताला देतो, त्याच्या सामर्थ्याला देतो? पुष्कळदा लोक बरे करण्याचे श्रेय स्वतःकडे घेतात की अमुक अमुक व्यक्तीच्या प्रार्थनेद्वारे किंवा माझ्या प्रार्थनेद्वारे त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त झाले आहे. आम्हाला श्रेय प्रभू येशू ख्रिस्ताला द्यायचे आहे. पुढे 36 पासून 43 वचने सांगतात, यापोमध्ये टबिथा उर्फ दुर्कस ह्या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी 2 जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयाला उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्याने त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती. तेव्हा ती जी अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखविली. पण पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, तबिथे, उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. मग त्याने तिला हात देऊन उठविले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले. हे सर्व यापोमध्ये माहीत झाले आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेविला. नंतर असे झाले की तो यापोत शिमोन नावाच्या कोणा एका कातडे कमवणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला. पुन्हा एक आश्चर्यकर्म चमत्कार ह्या ठिकाणी होत आहे आणि प्रभूच्या सामर्थ्यामध्ये त्या मृत स्त्रीला, त्या मृत मुलीला जीवनदान मिळत आहे. श्रोत्यानो, प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. तोच मुक्तिदाता, तो तारणदाता आणि शांतीदाता आहे. तोच
मुक्तिदाता, तारणदाता आणि शांतीदाता आहे. दुसरे कोणतेही नाव मनुष्यांमध्ये दिलेले नाही. म्हणून येशूच्या नावावर विश्वास ठेवा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, शौलाच्या जीवनात दिमिश्कच्या वाटेवरील ख्रिस्ताची भेट ही परिवर्तनकारी आणि परिणामकारक ठरली. होय, देव हा नेहमी योग्य गोष्टी योग्य समयाला करणारा देव आहे. पौल आधी ख्रिस्ती लोकांना धरणारा होता, परंतु जेव्हा ख्रिस्ताने त्याला दिमिश्काच्या वाटेवर धरले तेव्हापासून तो पूर्णपणे बदलला आणि ख्रिस्तासाठी जगला. काय आज आम्ही ख्रिस्तासाठी जगणारे आहोत? काय आमच्या रोजच्या व्यस्त जीवनात बदल व्हावा असे आपणास वाटते काय? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, प्रतिदिनी तू आमच्याशी बोलत आहे तुझ्या वचनांच्या द्वारे. आज तू आम्हाला पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहेस की तू महान असा परमेश्वर आहे, जो तू योग्य वेळी योग्य गोष्टी करणारा देव आहेस. होय परमेश्वरा, आम्ही पाहिलं की शौलाच्या जीवनामध्ये योग्य वेळी तू त्याची भेट घेतलीस आणि प्रभूजी त्याचं जीवन बदलून गेलं. प्रभूजी, आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, आमच्या जीवनामध्ये प्रभूजी असं काही असेल की ज्या ठिकाणी तू आमची भेट घ्यावी याची गरज आहे, तर बापा आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे, प्रभूजी तू आमची भेट घे, आमचं जीवन बदलून जाऊ दे आणि बापा आमचं जीवन हे तुझ्या गौरवासाठी असावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. प्रभूजी, ज्यावेळेस तू कार्य करतोस त्यावेळेस ते परिणामकारक असतं हे आम्हाला ठाऊक आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्हा प्रत्येकाचा स्वीकार कर, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अडल रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.